भाजपनं थ्रो केल्यावर किती दूरवर जातील हे शिंदे सेनेला कळणारही नाही। ठाकरेंचा शिंदे सेनेला टोला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे म्हणजे यूज अँड थ्रो। ठाकरेंचा हल्लाबोल। मतलब यूज एंड थ्रो, अभी वो थ्रो करेंगे तो कितने दूर तक जाएगा पता नहीं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाणांना युती नको होती। रवींद्र चव्हाण यांचा आमच्या कुटुंबावर पर्सनल राग दिसतोय। ते पर्सनल राग निवडणुकीवर का काढताय आणि निलेश राणेला पाडण्यासाठी हे सगळं सुरू आहे का? निलेश राणेंचं विधान। रवींद्र चव्हाण चुकून बोलले असतील त्यामुळे गांभीर्याने घ्यायची गरज नाही। चव्हाणांच्या वक्तव्यावर गणेश नाईकांची प्रतिक्रिया। तर 2 डिसेंबरपर्यंत शांतता ठेवा, भांडू नका असं चव्हाणांना म्हणायचं असेल गिरीश महाजनांकडून सारवासारव। निवडणुकीत पैशांचा पाऊसच नव्हे तर अतिवृष्टी सुरू। पैशांचा वापर करून मतं मागितली जात आहेत। सत्तेचा माज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतोय। पैशाचा वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। निवडणुकीत पैसे वाटणं ही लोकशाहीची हत्या। सावंतवाडीमध्ये काही वॉर्डात 10 ते 15 हजार एका मताचा रेट। दीपक केसरकरांचा भाजपवर थेट आरोप। तर भाजपचे पैसे स्वीकारा, मतदान शिंदेंच्या शिवसेनेला करण्याचंही आवाहन। आतुरता होती नांदेडमध्ये जावा आणि माजी मुख्यमंत्र्यांचा आणि आताच्या खासदाराचा मतदारसंघ बघावा, पण इथे सगळीकडे कचरा आणि घाण दिसतेय। अशोकराव चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील मुदखेड शहरावरून गुलाबराव पाटलांची टीका। तर यावर पाणी पाजण्याचं काम पाणी पुरवठा मंत्र्यांचं आहे, पण कामं करायची नाही आणि आम्हाला दोष द्यायचा। खासदार अशोक चव्हाणांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार। पाणी पाजण्याचं काम राज्याच्या पाणी पुरवठा मंत्र्याचं, त्यांनी काम करायची ना दोष आम्हाला द्यायचा। मी मगाशी सभेमध्ये हेच सांगितलं, गुलाबराव कमीत कमी तुम्ही खोटं तर बोलू नका। सत्तेचा माज आल्यामुळे कुठे काय बोलायचं ते तारतम्य नाही। हुकुमशहासारखं वागणं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीसांमध्ये दम असेल तर आशिष देशमुखला मंत्रिमंडळातनं बाहेर काढावं। नाना पटोलेंची फडणवीसांवर टीका। सत्तेचा जो माज आलेला आहे, हुकुमशहासारखं हिटलरशहासारखं यांचा वक्तव्य आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। नगर परिषद नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार। निवडणुकांना स्थगिती नाही। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी। मनपा निवडणुका सुद्धा लवकरच जाहीर करा। जिल्हा परिषद पंचायत समिती पालिका निवडणुका सुद्धा लवकरच जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। तसंच येणाऱ्या निवडणुका सुद्धा 50% आरक्षण मर्यादेतच घेण्याचे निर्देश। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत राज्य निवडणूक आयोगानं वाढवली। 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी आता 1 डिसेंबरच्या रात्री 10 पर्यंत प्रचार करता येणार। अपक्ष उमेदवारांना कमी दिवसांचा प्रचाराचा वेळ मिळाला होता। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल। निवडणुकांबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय नेमका आलेला नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुका होणार हे स्पष्ट। उमेदवार उत्साहात प्रचार करतील। कोर्टाच्या निर्णयानंतर गिरीश महाजनांचं विधान। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार निवडणुका होत असल्यास निकालावर टांगती तलवार। ओबीसींच्या निवडणुकीचा फसवणुकीचा हा प्रकार। कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर वडेट्टीवारांची टीका। वर्षा गायकवाड आणि शिष्टमंडळानं घेतली निवडणूक आयोगाची भेट। दुबार मतदारांचं मतदानाला आल्यावर त्यांच्याकडून शपथपत्र घेतलं जाईल असं आयोगानं सांगितल्याची दिली माहिती। सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे पुढेही निवडणुका रद्द होतील असं वाटत नाही। निवडणुकीला स्थगिती नाही हा ओबीसींसाठी मोठा दिलासा। बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। आज या कोणत्याही निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही हा संपूर्ण ओबीसी समाजाकरता फार मोठा दिलासा आहे। मोठं बेंच जे बनवलंय त्यामध्ये राज्य सरकारनं डेटा गोळा केला का? निर्णयाचं स्वागत करतो। बाठिया समितीने दिलेला आकडा हा डोळ्यात धूळ फेकणारा। लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। अनुभवजन्य व्यापक असा सर्वे करावा। सुप्रीम कोर्टाने सांगितलेली ट्रिपल टेस्ट करावी आणि मग लार्जर बेंच समोर हे हिअरिंग व्हावं। आणि आत्ता जो सन्मान्य न्यायालयाने जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी बांधवांच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत करतो।